महेश एलकुंचवार लिखित वाडा चिरेबंदी या नाटकाच्या यशानंतर याच नाटकाचा दुसरा भाग मग्न तळ्याकाठी आता आपल्या भेटीला येतो आणि या नाटकातनं 3 नवे चेहरे जे पहिल्या भागामध्ये नव्हते ते या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला भेटीला येणारे चिन्मय मांडलेकर, राजश्री ठाकूर आणि सिद्धार्थ चांदेकर. चिन्मय, मला सांग की नाटक हे गेले अनेक दिवस तू शोधत होतास, समुद्रानंतर तू नाटक करत नव्हतास, पण हे नाटक जेव्हा तुझ्याकडे आलं तेव्हा तुला या टीमचा भाग आधीपासून बनायचा होता. तर जेव्हा चंद्रकांत कुलकर्णींनी तुला बोलवलं की हे नाटक करायचं आणि ही भूमिका आहे, तेव्हा काय नक्की मनात भावना आल्या आणि आता करतोयस तर कसं वाटतंय मला? ऑक्टोबर महिन्यात साधारण मी माझा शेवटचा व्यावसायिक नाटकाचा प्रयोग केला. त्याच्यानंतर 6 महिने एक गॅप घेतली म्हणा, झाली म्हणा. चंदू सरांच्या वाडा चिरेबंदी भाग 2ची जाहिरात खूप म्हणजे मागच्याच वर्षी एकदा कधीतरी आली होती. तेव्हाच मी त्यांना एक मेसेज टाकला होता की सर, मला काम करायचं आहे, मला तुम्ही घ्या या नाटकात. आणि तेव्हा त्यांचा मला फार नम्र मेसेज आला होता की आपण करू काम, पण मी सांगेन तुला. आणि नंतर ते झालं, त्याला 1 वर्ष गेलं मध्ये. आणि अचानक एके दिवशी संध्याकाळी सरांचा फोन आला की आपण जे बोललो होतो लक्षात आहे का, तर आहेस का फ्री? मी म्हटलं मी नसेन तरी मी होईन फ्री, मी आहे. आणि गेले 2-2.5 महिने ह्या तालमींची प्रोसेस सुरू आहे. आधी ते फक्त शनिवार रविवार, मग सगळं जुळवून आम्ही करतोय. आणि मी बरेच दिवसांनी, रात्र बऱ्याच वर्षांनी इतका वेळ घेऊन, इतकं सगळं बाकीची व्यवधानं बाजूला टाकून एका नाटकाची तालीम करतोय. आणि हे मला खूप आवडलं आहे स्वतःच्याच बाबतीत. आणि मग्न तळ्याकाठीसारखं स्क्रिप्ट म्हणजे भारतातली जी श्रेष्ठ नाटकं आहेत त्याच्यात एक ही वाडाची ट्रायोलॉजी आहे. आणि महेश एलकुंचवार यांची नाटकं मी आधी वाचलेत, पाहिलेत, पण पहिल्यांदाच मी त्यांच्या संहितेत काम करतोय याचा मला खूप आनंद आहे. बरं राजश्री, तू काही वर्ष गेली हिंदीमध्ये फार रमली होतीस, पुन्हा एकदा मराठीत आलीस आणि ते पण एवढ्या चांगल्या नाटकातनं. तर कसं वाटतंय मुळात पुन्हा एकदा सगळ्यांसोबत काम करताना? आणि ही नंदिनीची जी भूमिका आहे ती तुला कशी वाटते? खूपच छान वाटतंय ॲक्च्युली. एवढ्या सगळ्या वर्षानंतर मराठीशी कॉन्टॅक्टच नव्हता, म्हणजे सिरियल म्हणा किंवा नाटक म्हणा. आणि परत इतक्या वर्षांनी मराठीत यायचं, तेही या उत्कृष्ट नाटकाच्या निमित्तानं, हे माझ्यासाठी फार मोठी संधी आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलं की अरे मराठी आणि ते पण नाटक करतेस, तर म्हटलं तुम्हाला नाही माहीत मी काय एक्सपिरियन्स करते. हा अनुभव खूपच छान आहे माझ्यासाठी आणि एक शिक्षण आहे. म्हणजे हिंदी सिरियल केल्यानंतरही मी असं म्हणेन की ही माझ्यासाठी एक शिक्षण आहे. आणि ही सॉलिड टीम आहे आमची. नंदिनीची भूमिका त्यातही मला वाटतं की मला ती खूप ग्लॅमरस वाटते. ही भूमिका आहे एकदम सिम्पल, खूप साधी मुलगी आहे आणि फार मच्युअर्ड आहे, पण तरीही मला ती ग्लॅमरस वाटते. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बायका जे एक कुटुंब उचलून धरतात, ज्यांचं रक्ताचं नातं नसतं कुटुंबाशी, त्या बाहेरून आलेल्या असतात, पण तरीही कुटुंबाची धुरा त्याच सांभाळत असतात. हे एक फार इंटरेस्टिंग चंदू सरांनी मला जाणीव करून दिली. आणि मला ते वाटलं हो खरंच आहे. त्याच्यामुळे मला हे फार स्ट्रॉंग कॅरेक्टर वाटतं की नंतर वहिनींनंतर जे कुटुंबाची धुरा जी सांभाळते, खरं परागला जो सपोर्ट मिळतो तो तिच्या बायकोचा, नंदिनीचा. त्याच्यामुळे मला ही फार स्ट्रॉंग भूमिका वाटते. प्रसिद्ध्या, मला सांग की तुझं तर व्यावसायिक पहिलं नाटक आणि ते जाहिरातीपासून सगळीकडे आहे की तू पाठी कोरी ठेवून चंद्रकांत कुलकर्णीकडे आलेस. खरं त्यांच्यावर तू एक सिनेमा केलेला आहेस, तरी देखील पुन्हा एकदा नाटकाच्या निमित्ताने त्याच दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करताना, आणि ही सगळी टीम जवळपास 1.5 वर्ष एकत्र आहे, बाकीची टीम, त्यांच्यासोबत काम करताना तुला कसं वाटतं? खरं सांगायचं झालं तर चंद्रकांत कुलकर्णी हे असे दिग्दर्शक आहेत की त्यांच्यासमोर आपण पाटी कोरी ठेवूनच गेलेलं बरं. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर 20 नाटकं करा किंवा पहिलं नाटक करा, पाटी कोरीच असली पाहिजे. कारण त्या पाटीवरती ते ज्या पद्धतीनं रेखाटतात तुमचं कॅरेक्टर, ते फारच अजरामर असतं. ते जे शिकवतात ते फार नव्याने शिकल्यासारखं वाटतं. आणि मी चित्रपट पहिला त्यांच्याबरोबर केला तेव्हा त्यांनी चित्रपटातली भाषासुद्धा मला नव्यानं शिकवली होती. आणि आता नाटक मी पहिल्यांदा करतोय ते त्यांच्याबरोबर करतोय, तर त्यांनी मला नाटकातली भाषासुद्धा फार नव्याने शिकवली. तसं म्हणाल म्हणजे तसं तर पहिल्यांदाच शिकतोय मी, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी, बारकावे, तुमचे लुक्स, तुमची बॉडी लँग्वेज, सगळ्याच गोष्टी इतक्या डिटेल्ड पद्धतीनं शिकवणं, हे मला माहिती नाही आजकाल कितपत होतं, मला माहिती नाही, पण हे इथं मला
याची जाणीव होती आहे. म्हणजे अक्षरशः वाचनापासून त्यांचा वाचनावरती खूप जोर असतो की जर का तुमचे डायलॉग्स नीट, जर का त्या कॅरेक्टरचा टोन तुम्ही नीट पकडलात तर तुमची बॉडी लँग्वेज आपोआप येते, तर तुमचे लुक्स आपोआप येतात, सगळंच तुम्हाला ते कॅरेक्टर नीट कळत जातं. म्हणून आम्ही स्क्रिप्ट वाचनावरती खूप भर दिला. खूप जास्त वेळ, आपण नाही का ऑलमोस्ट दर शनिवार रविवार आम्ही आधीचे महिना दीड महिना आम्ही फक्त वाचन केलं आणि मग स्टँडिंगला आम्ही सुरुवात केली. आणि अक्षरशः पहिलं नाटक आयुष्यातलं, पहिलं व्यावसायिक नाटक जर का मग्न तळ्याकाठी असेल, महेश एलकुंचवारांचं लिखाण असेल, इतकी उत्तम स्टारकास्ट असेल, तर ते कोणाला नको आहे? कुणासाठी ती ड्रीम स्टार्टच आहे आणि ती मिळाली आहे. आय एम लकी. आम्ही तर नवीन आहोत आणि हे नाटक खऱ्या अर्थानं ह्या नव्या पिढीचं नाटक आहे मग्न तळ्याकाठी. मला जे जुने म्हणजे जुन्या नाटकातली जी लोक आहेत त्यांचं फार कौतुक अशासाठी वाटतं, खास करून प्रसाद, वैभव, नेहा, निवेदिताताईचं तर ह्या नाटकातही फुल फ्लेजेड रोल आहे. पण मागच्या पिढीतल्या काही जे लोक आहेत त्यांचे खरं त्या नाटकात रोल छोटे आहेत आणि त्यांनी जर एक एस्टॅब्लिश नट म्हणून ते असं विचार करू शकतात की अरे हा रोल मी का करू आता, कारण आता त्याचं ह्या नाटकातलं महत्त्व खूप कमी झालं आहे. कारण धुरा पुढच्या पिढीकडे जाण्याचं ट्रान्झिशन आहे. म्हणजे वैभवला जसं दुसऱ्या अंकात फक्त शेवटी एक एंट्री आहे, बाकी वैभव दुसऱ्या अंकात दिसतच नाही, पण तरीसुद्धा त्याच डेडिकेशनने दुसऱ्या भागाची रिहर्सल करणं, मला ह्या नटांबद्दल भयंकर आदर वाढला आहे माझा, ह्या सगळ्यांबद्दलच. म्हणजे वैभवबद्दल, प्रसादबद्दल, नेहाबद्दल, की ते दुसऱ्या अंकाची तालीमसुद्धा, दुसऱ्या भागाची तालीमसुद्धा तितक्याच डेडिकेशनने करत आहेत जेव्हा सो कॉल्ड व्यावसायिकरित्या त्यांचा रोल छोटा आहे. धन्यवाद, एवढ्या मनापासून बोललात सगळेजण. आणि मग्न तळ्याकाठी या नव्या नाटकासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट. थँक्स. स्पष्टच सांगतो, मी भला माणूस नाही, बिघडलेला आहे. सभ्यतेच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही मी. यावर काहीच म्हणणं नाही तुझं काय? नाही, मी भ्रष्टाचारी आहे. माझे पैशाचे व्यवहार साफ नाही. कुठल्याही क्षणी हातकड्या पडतील असे माझे काळे धंदे. पण एक प्रोग्रेशन आहे ना, एका भूमिकेचं 10 वर्षानंतरचं प्रोग्रेशन आहे. जी 10 कॅरेक्टर्स होती त्यातलं पुढचं प्रोग्रेशन आहे. त्याच्यामध्ये माझी दादी म्हणजे माझी आजी मरते दुसऱ्या भागामध्ये, मग आई तितकी म्हातारी होते, मी 10 वर्षाने म्हातारा होतो, माझी बायको 10 वर्षाने म्हातारा होते, रंजूचं माझ्या लग्न होतं. तर हा प्रवास आहे ना. मग तो जर प्रवास असेल तर मग पुढच्या प्रवासात मला शेवटच्या बसस्टॉपपर्यंत नेलं नाही, याला काही अर्थ नाही आहे. तो भास्करच आहे ना दुसऱ्या भागामध्ये. लोकांना जो अनुभव मिळणार आहे या 2 नाटकामधून, तो मला वाटतं माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तो नाटकासाठीचा म्हणून महत्त्वाचा अनुभव आहे. तो त्या 2 कलाकृतींचा एकसंघ अनुभव आहे, तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असं वाटतं. म्हणून मी त्या भूमिकेचा विचार नाही केला. वाडा चिरेबंदी या नाटकातलेच काही कलाकार हे त्याच नाटकाचा दुसरा भाग जो आहे मग्न तळ्याकाठी, त्याच्यामध्ये देखील आहेत. आपल्याबरोबर आहेत हे सगळ्या या घरातल्या सगळ्या प्रमुख महिला आहेत, त्या सगळ्या जणी आहेत. मला सांगा, वाडा चिरेबंदी जेव्हा आलं आता पुन्हा नव्याने, तेव्हा प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आता दुसरा भाग येतो आहे. नक्की किती बदल आम्हाला दिसणार आहे? कारण सगळ्यांची कॅरेक्टर थोडी पुढे गेलेली आहेत, नव्या पिढीकडे सगळी जबाबदारी गेलेली आहे. तरी देखील कशा पद्धतीने तुम्ही प्रेक्षकांसमोर येता? वाडा भाग 1 मध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण सगळं इंट्रोडक्शन झालं आमचं. त्यामध्ये घटना ज्यांनी पाहिलं आहे, घटना अशी नव्हती त्यामध्ये. एक शेवटची घटना एक जी घडली असेल, ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती आहे. पण तरी पण ते एक तरलपणे चालत गेलं. म्हणजे एक जसं एक तरंग जसे उठतात तसे ते तरंगांचं ते नाटक होतं. वाडा 2 मध्ये घटना आहेत, बऱ्याच घटना आहेत. आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की आत्ता आमची म्हणजे जी पिढी 10 वर्षापूर्वीची होती, जी परिपक्व होऊन त्या सगळ्या घटनांकडे ती कशी पाहते, नवी पिढी ॲड झालेली आहे, त्यांना ह्या वाड्यामध्ये कसं वाटतं, किंवा सगळे या संस्कृतीमध्ये कसे बरं एकत्र जेल झालेले आहेत, त्या संपूर्ण तो घटनाक्रम किंवा तो एक चित्रपट
वाडा म्हणून एक जे काही नाटक आहे ती कथा तुमच्यासमोर येणार आहे. आणि जर असं वाटत असेल, आम्हाला पण आधी पहिल्यांदा वाटलं होतं की वाडा 1 जसं झालं तसंच, म्हणजे घटना नसतील, पण जेव्हा वाचलं त्यावेळेला कळलं अरे बापरे, वाडा 2 तर वाडा 1 पेक्षा जास्त कठीण आहे करायला. आणि खरंच कठीण आहे. मला तर सगळ्यांना म्हणजे असं जे नाटक या क्षेत्राशी किंवा आर्ट कला या क्षेत्राशी संबंधित असतील त्यांनी तर हे नाटक वाचावं, पाहावं आणि त्याचा अभ्यास करावा. इतकं परिपूर्ण नाटक आहे ते, आणि ते आम्हाला करायला मिळतं. तसं खूप खूप आनंद आहे आम्हाला, खूप. आता तुम्ही खांदे तुकड्यावर काऊन बसल्या बरं? रावत नाही, पाठ पाड इथं बसतो. येणारे येतील, यायचं केव्हा? शाल तरी घ्या अंगावर. किती वर्षांनी येऊन जायला? आता झाले ना 15-16. 7वीत होता तेव्हा शेवटचा आला होता. आणि आपला वारडेपणा दाखवू नका त्याच्या समोर. म्हणजे शहरीपणा आणि ॲट कॉन्ट्रास्ट मी जेव्हा माझ्या सासरी येते तेव्हा ह्या वाड्यातलं वातावरण हे माझ्या कॅरेक्टरला फार कॉन्ट्रास्ट होतं. आणि पहिल्या वाडा चिरेबंदीमध्ये मला तशी ट्रीटमेंट पण दिली जात होती. नुसतं शहरीपणासाठी नाही, तर मी ह्या देशस्थ घरामध्ये कोकणस्थ सून आलेली आहे. आणि त्यामुळे मला आय कॅन यूज दिस वर्ड की मला ट्रीटमेंट दिली जात होती. पण आय वूड लाईक टू अगेन अंडरलाईन की तेच मग्न तळ्याकाठीमध्ये थोडंसं माझ्या वागण्यानी आणि खूप सारं माझ्या वाड्यामधल्या माझ्या लोकांच्या ॲक्सेप्टन्सनी मी त्या घरातली झाले. असं म्हणाल तर मला असं वाटतं मी त्या घरातला एक अविभाज्य घटक होऊन गेली आहे. आणि त्यामुळे आता मला ते माझं घर वाटायला लागलं आहे. म्हणजे प्रतिमा ताई म्हणाली तसं बाहेरून आलेल्या आम्ही देशपांडे झालेल्या बायकांनी तो वाडा तोलून धरला आहे. त्याचा चिरेबंदीपणा पुन्हा आणण्यात अगदी म्हणजे मला हे नक्की म्हणायला आवडेल की त्यांचा खूप मोठा वाटा आहे. निवेदिताजी, तुम्ही ज्या केलेल्या आजपर्यंतच्या फार उत्कृष्ट भूमिका आहेत त्याच्यामध्ये वहिनीची भूमिका जी आहे ती प्रामुख्याने सगळेजण म्हणतात. ज्या पद्धतीने तुम्ही भाषेचा लहेजा वगैरे पकडलेला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही करताय खूप वेगळं वाटतंय. तर तुम्ही सुद्धा करताना किती एन्जॉय करता? कारण 1.5 वर्ष गेली झाली, वाडा झाला आणि आता मग्न तळ्याकाठी. हे नाटक आधीचे केलं 1.5 वर्षात वेगळाच अनुभव होता, प्रेक्षकांचा तुम्हाला उदंड प्रतिसाद वगैरे मिळाला असेल, पण तरी देखील आता करताना कसं वाटतं? कारण आता सगळे संदर्भ पुन्हा एकदा नव्याने बदलले. नाही, खरोखरच ही खूपच कुठल्याही कलाकारासाठी खूप छान आणि भाग्याची गोष्ट असते की जी आपण एका पॉईंटला सोडलेली व्यक्तिरेखा आहे ती परत तिच्याकडे जाणं आणि काही वर्षांनी तिचं कशामध्ये काय तिचं आता तिच्या मनात आता काय चाललं असेल, आता तिच्या बाबतीत काय काय बदल घडले असतील ते करायला मिळणं हे खूपच आनंदाची गोष्ट. आणि माझ्या खरंच आत्ता तू म्हणालास असं पूर्ण करिअरमधला वाडा हा फारच एक मला इव्हॉल्व करणारा आणि एक समृद्ध करणारा असा हा अनुभव आहे. आणि भाषेचं म्हणशील तर माझ्यासाठी ही चक्क फॉरेन लँग्वेज आहे बिकॉज मी इतकी अंतर्बाह्य शहरी आहे. मी कोकणस्थ माहेरची असल्यामुळे मला कोकणातली जरा माणसं माहिती आहेत वगैरे व्यवस्थित, किंवा कोल्हापूरमध्ये खूप वास्तव्य सिनेमाच्या दृष्टिकोनातनं झाल्यामुळे तिकडची पण माणसं माहिती आहेत. पण मी ही माणसं कधी आयुष्यात बघितली नाही, ह्यांचा स्वर काय असेल तो मला माहिती नाही. सो त्यामुळे ना की त्या भाषेचा लहेजा पकडण्यासाठी मी कम्प्लिटली माझी पाटी 33 वर्षाची कोरी करून आय सरेंडर्ड मायसेल्फ टू माय डिरेक्टर. सो हा जर मी चांगलं बोलत असेल तर ते सगळं चंदू कुलकर्णींचं श्रेय आहे. आय वॉन्ट टू गिव्ह ऑल द क्रेडिट टू हिम की त्याच्यामुळे मी हा रोल करू शकते. रंजू, मला सांग की पहिल्या भागामध्ये तर आम्ही तुला अगदी अशी बालिश मुलगी वगैरे असं पाहिलं होतं, पण यावेळेस ती मॅच्युअर झाली, तिचं लग्न ठरलंय, तर तू करताना करताना तू एन्जॉय करतेस आम्ही बघितलं तरी असलमध्ये, पण तरी देखील पुन्हा एकदा म्हणजे 1.5 वर्ष तर सगळ्यांनी एन्जॉयमेंट केली, छान काम केलं. आता पुढच्या भागामध्ये नक्की काम करताना कसं वाटतं तुला? काही बदल झालेला नाही आहे रंजूमध्ये. तिचं लग्न ठरलंय ही बाहेरनं घडलेली एक वेगळी गोष्ट आहे, आतनं काहीच बदल नाही आहे तिच्यामध्ये. आणि मला वाटत होतं हे करणं खूप सोपं असेल, कारण फक्त परकर पोलक्याच्या ऐवजी साडी नेसायची, पण ते नाही आहे तसं सोपं. कारण 10 वर्षांचा काळ गेल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. घरामध्ये कदाचित TV आलेला असेल, घरामध्ये रेडिओ आलेला असेल, वेगवेगळी मासिकं जी तिला फिल्मची बघायची होती ती आलेली असेल, ती एक अनुभव घेऊन आली आहे. मास्तरनी तिला फसवलं आहे, दागिने सगळे बुडवून आली आहे, सगळं घर. सुधीर काका मुंबईला गेल्यानंतर बाबांनी नक्की तिला हाणली असणार आहे, सालं काढलेली असणार आहेत तिची. ते अनुभव सगळे आहेत, पण बदल काहीच झालेला नाही आहे तिच्यात. त्यामुळे कॅरेक्टर म्हणून मला काही वेगळं करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये, पण ॲक्टर म्हणून मला खूप शिकायला मिळालं.
वाडा चिरेबंदीच्या यशानंतर मग्न तळ्याकाठी हा दुसरा भागात आपल्या भेटीला येतो आणि आपल्यावर आहेत या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. चंदू सर, मनापासून स्वागत तुमचं. आणि पहिला भाग लोकांनी पाहिला, त्यांना आवडला, पण त्यानंतर या नाटकाचा दुसरा भागही प्रेक्षकांसमोर आणावा असं तुम्हाला नक्की काय वाटलं? सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की मला वाटण्यापेक्षा एलकुंचवारांना वाटणारी जी अपरिहार्यता होती, आणि ते काही असं नाही आहे की एक लोकप्रिय काही कोटींचा व्यवसाय करणाऱ्या सिनेमाचा सिक्वेल आता आपल्याला करायचा आहे, प्रपोज्ड, क्राफ्टेड, तसं त्याचं मुळात स्वरूप नाही आहे. त्यांनी स्वतः हे नाटक वाडा चिरेबंदी लिहिलं आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी, खरंच 10 वर्षांनी, त्यांना या 10 वर्षांनंतर या आशयाचं, या कथानकाचं, या पात्रांचं, या रूपकांचं पुढे काय झालं हे चेक करावं असं वाटलं. आणि ते फार महत्त्वाचं आहे. एक तर तुम्ही 85 ते 95 हा जेव्हा कालावधी समोर घेता तेव्हा त्याच्यामध्ये हिडन गोष्टी खूप आहेत. म्हणजे बदललेलं सगळंच शहर खेडं, बदललेले नातेसंबंध, बदललेले राजकीय सामाजिक संदर्भ, आणि हे सगळं त्यांना कुठेतरी प्रतिकात्मक पद्धतीने दाखवायचं होतं असं मला आत्ता बघताना वाटतं. म्हणजे धरणगावपासून अमेरिकेपर्यंतचं कनेक्शन या संपूर्ण नाटकात त्यांनी जोडलं. आणि मी नेहमी म्हणतो की एलकुंचवारांनी 2 भागांमध्ये, 3 भागांमध्ये हे नाटक लिहिताना फक्त नाटकच लिहिलं नाही, तर जणू काही महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आढावा घेतलेला आहे. त्याचा एक लसावी काढायचा प्रयत्न केलेला आहे, मसावी काढायचा प्रयत्न केलेला आहे. माझा नेहमीच विश्वास माझ्या स्वतःवर असण्यापेक्षा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवर आहे. माझं जसं महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारावर माझा विश्वास आहे, तसाच माझा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या अभिरुचीवर भयंकर विश्वास आहे. मी असं मानतच नाही की असं चालत नाही, असं होतं, फक्त असंच चालतं, फक्त तसंच चालतं. तुम्ही स्वतः जर खूप चांगले कन्व्हिन्स्ड असाल एखाद्या कलाकृतींनी, सिनेमानी, नाटकानी, पुस्तकानी, तर तुम्ही ते लिहावं, त्या धाडसाने अभिव्यक्त व्हावं. महाराष्ट्र त्याचं स्वागत करतो. हा भाग दुसरा करत असताना मी भाग 1 बंद नाही केला, तो चालूच राहणार आहे. त्याचं एक्सटेन्शन म्हणून हे करणार आहोत आणि येत्या नजीकच्या काळात ते दोन्ही एकत्र करण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद सर, आमच्याशी एवढ्या मनापासून बोललात आणि नाटकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्स.